त्यांची कविता आहे आणि अनेकदा पुरस्काराने सन्मानित झालेली आहे. शशिकांत हिंगोडे. कवितेचे नाव आहे सभोवतालच्या तप्त युद्धभूमीवर. सभोवतालच्या तप्त युद्धभूमीवर मी राहतोय ज्या घरात त्या घरात माझ्यासोबत एक कवीही राहतो. मी राहतोय ज्या घरात त्या घरात माझ्यासोबत एक कवीही राहतोय. माझ्या गळगळात माझ्यावर लक्ष ठेवून असतो तो दिवस रात्र. माझ्यावर लक्ष ठेवून असतो तो दिवस रात्र. मी हे करू नये, मी ते करू नये, मी हे करू नये, मी ते करू नये याची यादी तयारच असते त्याच्या मनात. याची यादी तयारच असते त्याच्या मनात. कधी कधी वैतागून मी बंद करून देतो माझ्या मनाचे दार. कधी कधी वैतागून मी बंद करून घेतो माझ्या मनाचे दार आणि कोंडून ठेवतो त्याला अंधारात. तो मला मोठ्याने आवाज देत राहतो. आणि ठोठावतो बंद दरवाजा जोरजोरात. बंद दरवाजा जोरजोरात. मी उघडतच नाही दरवाजा. खिडकीच्या गजांवर तो आपटून घेतो डोके. रक्तबंबाळ गज पाहून गहिवरते माझेही मन. त्याची कीव आली मला की मी उघडतो दरवाजा. आणि घेऊन जातो त्याला खुल्या हवेत फिरायला. आजकाल खूप प्रदूषण झालंय सर्वदूर सभोवताली. त्याला सहन होत नाही कुठलेही प्रदूषण. दवाखान्यात घेऊन जावं लागतं त्याला लागली. तिथेही त्याला भीती वाटते औषधोपचाराची. ICU मधून तो रातोरात पळून येतो घरी. चुपचाप मध्यरात्रीला मी झोपून असतो रात्रीला. तो मला न उठवता कोरे कागद शोधून लिहित राहतो त्याचे आत्मचरित्र. जगण्याने किती छळले होते आणि मरणे तर अधिकच छळते आहे. हे सारे तो लिहू पाहतो, पण ते सारे कवितेत प्रतिबिंबित होऊन जाते. आत्मचरित्रच तर असते कुठल्याही कवीची कविता. सभोवताली जे उदास घडते ते तो पाहतोय आणि अधिकच अस्वस्थ होतोय. आजकाल तो बोलत नाही कुणाशी. शब्दांपासूनही तो लांब राहतो. काय झालं विचारलं त्याला तर एक शब्दही बोलत नाही. छळ व्यवस्थेवरचा त्याचा अनिवार्य राग दिसतो त्याच्या लालीलाल डोळ्यात. मी त्याला जवळ घेतो कुरवाळतो. त्यामुळे तो अधिकच अस्वस्थ होतो. अकस्मात तो बोलतो त्याला या घरात करमतच नाही. त्याची झाली घरातून रणांगणावर जायची तयारी. माणसांना जगू देत नाही
सभोवतालची ही छळ व्यवस्था. माणसांना जगू देत नाही सभोवतालची छळ व्यवस्था. म्हणून माझेही हाती शस्त्र ठेवून तो मला काढतोय ओढून. म्हणून माझेही हाती शस्त्र ठेवून तो मला काढतोय ओढून. घराबाहेर लढाईसाठी आता मी उतरलोय सभोवतालच्या तप्त युद्धभूमीवर लढण्यासाठी. आता मी उतरलोय सभोवतालच्या तप्त युद्धभूमीवर लढण्यासाठी. यानंतर मी